डोळ्यात तेल घालून पोरी जपायला पाहिजेत. आज 2 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 5 वर्षाची मुलगी धोक्यात आहे, आज 12 वर्षाची मुलगी धोक्यात आहे. तुम्हाला भीती नाही वाटत? बाहेरचे धोके इतके वाढतायत. संस्कारांचं कवच घट्ट करा. मी मोठी झाल्यावर माझ्या आईने मला लगेच बजावून सांगितलं होतं, घरात वावरणारे तुझे वडील, तुझे काका, तुझे मामा, तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत. कुणाच्याही अंगाला फटकन जाऊन हात लावायचा नाही, वडिलांना सुद्धा नाही. माझ्या वयाच्या सगळ्या बायकांनी सांगावं, आपण कधी वडिलांच्या अंगाला हात लावलाय? कधीच नाही. एकदा मला खूप ताप आला होता म्हणून वडिलांनी माझ्या कपाळाला हात लावून बघितला. परमेश्वराने आपल्याला स्पर्श केलाय की काय असं मला वाटलं होतं. वडिलांनी मुलीच्या अंगाला फक्त एकदा स्पर्श करायचा असतो, सासरी जाताना पाठीवर हात ठेवून थोपटून म्हणायचं असतं, बेटा जा, सुखाने राहा, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. तेवढाच पवित्र स्पर्श आहे आपल्याकडे. केवढं सुंदर नातं हे. सगळ्या तरुण पुरुषांनो, मुलगी पौगंड अवस्थेकडे जात असताना सारखं बेटा 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 म्हणून तिला जवळ घ्यायची नाही. 9व्या वर्षापर्यंत कौतुक चालतं. आपल्याकडे हे सगळं नाही आहे.